भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध ज्या एका प्रकरणामुळे पूर्णपणे बिघडलेले, ज्या प्रकरणामुळे दोनही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकारांना थेट देशाबाहेर काढलेलं त्या हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर कॅनडाची सगळ्यात मोठी तपास यंत्रणा म्हणजेच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसनं स्वतः अधिकृतपणे जाहीर केलंय की निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकार किंवा भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा त्यांना मिळालेला नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ज्या भारत सरकारवर कॅनडानं आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर आरोप केलेले, त्या आरोपांमागे कोणताही सबळ पुरावा नसल्याचं आता कॅनडाच्या पोलिसांनीच मान्य केलंय. मग नेमकं प्रकरण काय होतं, कॅनडात घडलेलं काय आणि आता अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी यात कोणता खुलासा केलाय, सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडलेलं. तारीख होती 18 जून 2023. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात असणाऱ्या गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये भारतानं घोषित केलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची काही अज्ञात बंदूकधारांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर कॅनडाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. सप्टेंबर 2023 मध्ये कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी थेट त्यांच्या संसदेत उभं राहून भारतावर अत्यंत गंभीर आरोप केले आणि म्हणाले, कॅनेडियन नागरिक असलेल्या निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंट्सचा हात असू शकतो आणि त्यांच्याकडे विश्वासार्ह पुरावे आहेत. भारताने हे आरोप पहिल्याच दिवसापासून फेटाळून लावले. भारतानं ठणकावून सांगितलेलं की हे आरोप पूर्णपणे हास्यास्पद आहेत आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. भारतानं कॅनडाकडे वारंवार पुराव्यांचीही मागणी केली, पण ट्रूडो सरकार एकही ठोस पुरावा सादर करू शकलं नाही. परिणामी दोनही देशांमधले संबंध इतिहासातील सगळ्यात खालच्या पातळीवर पोहोचले. आता कॅनडा पोलिसांनी काय म्हटलंय आणि नवा खुलासा काय केलाय? खरं तर आता जवळपास 3 वर्षांनंतर हे चित्र पूर्णपणे बदललंय. कॅनडाच्या टीव्ही चॅनल CBC न्यूजशी बोलताना कॅनडा पोलिसांच्या डेप्युटी कमिशनर लिझा मोरलँड यांनी स्पष्ट केलं की या संघटित गुन्हेगारीच्या तपासात भारत सरकारचे अधिकारी यात सामील आहेत किंवा त्यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप ठेवता येईल असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यांनी हे सुद्धा यावेळी नमूद केलं की भारतीय सरकारनं या तपासात सहकार्य केलं आणि तपास अजूनही सुरू आहे. कॅनडाच्या या नवीन विधानामुळे ट्रूडो यांच्या जुन्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मग आता प्रश्न उपस्थित होतो की निज्जरला मारलं कोणी? तर याचा खुलासा थेट अमेरिकेच्या न्याय विभागानं म्हणजेच US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने केलाय. अमेरिकेने ऑपरेशन हार्डबॉल नावाच्या एका आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत एक मोठं आरोपपत्र जाहीर केलंय. या आरोपपत्रानुसार सध्या भारतातील गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा कॅनडात असलेला साथीदार गोल्डी ब्रार यांनीच हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा कट रचला आणि त्याची हत्या घडवून आणली. बिश्नोई सध्या भारतात तुरुंगात आहे, तर गोल्डी ब्रार फरार असून त्याच्या माहितीसाठी FBIनं $50,000 बक्षीस जाहीर केलंय. अमेरिकन तपास यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि टार्गेट किलिंग करणाऱ्या बिश्नोई गँगच्या नेटवर्कवर मोठी कारवाई करत 24हून अधिक लोकांना अटक केली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या अधिकृत आरोपपत्रात कुठेही भारत सरकारचा संबंध जोडण्यात आलेला नाहीये. खरं तर भारतानं सुरुवातीपासूनच कॅनडाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या देशात भारतीय गुन्हेगारांना आणि गँगस्टर्सना आश्रय दिलाय, जे तिथून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवतात. भारताच्या याच दाव्यावर आता कॅनडाच्या पोलिसांनी आणि अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी शिक्कामोर्तब सुद्धा केलंय. कॅनडात नुकताच झालेल्या राजकीय बदलाबद्दल बोलायचं तर तिथं आता ट्रूडो यांच्यानंतर पंतप्रधान मार्क कार्नी यांचं सरकार आहे आणि त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिलाय. कॅनडा पोलिसांच्या या नव्या खुलाशामुळे आता भारताची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे सत्य ठरली आहे आणि जस्टिन ट्रूडो यांनी केलेले आरोप हे निव्वळ राजकीय स्टंट होते हे सिद्ध झालंय. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? कॅनडाच्या या खुलाशानंतर भारत कॅनडा संबंध पुन्हा पूर्वीसारखे होतील का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.